मी ॲक्च्युली बाळांच्या आधी उठून काय काय करते याबद्दल व्हिडिओ करणार होते, पण त्याआधीच बाळ उठलं. त्यामुळे माझं एक नॉर्मल मॉर्निंग रुटीन. लेट्स स्टार्ट. अगदी एका गुड गर्लसारखी दिवसाची सुरुवात मी पाणी प्यायल्यानंतर ड्रायफ्रूट्सने करते. भिजवलेले अक्रोड, बदाम, काळे मनुके याचं सेवन मी सुरू केलेले आहे. त्यानंतर फॉलोड बाय हेअर ऑइलिंग. अंघोळीच्या आधी 1-2 तास जरा केसांमध्ये तेल मुरू देते आणि नंतरच केस धुते. मी मोस्टली आता ऑइलिंग केल्याशिवाय केस धुणं अगदीच कमी केलं आहे. त्यानंतर वेळ आहे स्किन केअरची. मी ओठांना लावलेला आहे आता लिप बाम. नाही, ते तेल नाही आहे, लिप बामच आहे. एडिट जरा तसं वाटतं आहे तुम्हाला. त्याचबरोबर राधीला मला खूप मदत करावीशी वाटत होती. तिने मला हे ॲलोवेरा जेल आणून दिलं, जे मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे आणि तिला त्यात हात घालायचा होता. रॉ अल्केमी ॲलोवेरा जेल असं मी आता चेहऱ्यावर ट्राय करून बघते आणि छान थंड वाटलं. सकाळी सकाळी स्किनवर लावायला खूप छान आहे. अँड राधी कंटिन्यूज टू हेल्प मी. चला चहा करूया, पोहे तयार करूया, बॉइल्ड एग्ज आणि डाळ शिजत ठेवूया. भेंडीची भाजी, कोबी आणि कोबीसाठी तूर डाळ असा बेत तयार करून मी पुस्तक वाचायला बसले. सकाळी सकाळी पुस्तक वाचणं मला खूप गरजेचं वाटतं आणि वाचता वाचता मला दिसलं पहिल्या पानावरचं राघवने केलेलं हे ड्रॉइंग मस्त. हे पुस्तक माझं खूप आवडीचं आहे. यातली 2 पानं तुम्हालाही वाचून 2 पानं नाही, 2 वाक्य तरी निदान तुम्हाला वाचून दाखवावी असं मला खूप इच्छा होती. म्हणून पुस्तक तर वाचून नाही दाखवू शकले, पण संग्राम आणि राधीचा एक मोमेंट कॅप्चर केला आहे. चला फोडणी देऊया. कोबीची भाजी, भेंडीची भाजी करायची आहे. कोबीची भाजी ऑलमोस्ट रेडी आहे. आमटी रेडी आहे. नाचणीच्या भाकरीची तयारी करायची आहे. ही पहा, डाळ टाकून कोबीची भाजी. नाचणीची भाकरी भाजली जाते. भेंडीची भाजी शिजते. आता वेळ आलेली आहे भाकरी गॅसवर भाजायची. फुगते का बघू? आज हवी तशी भाकरी फुगली नाही. सकाळी सकाळी जर भाकरी नीट फुगली ना तर दिवस खूप छान सुरू होतो. नॉट बॅड. आता या भाकरीला मी जरा तूप लावून ठेवते, म्हणजे ते दुपारी 12 वाजेपर्यंत छान सॉफ्ट राहते भाकरी. लेट्स गो स्टार्ट प्लेइंग. चहा घेऊया, पोहे खाऊया आणि सुंदर हसत हसत दिवसाची सुरुवात करूया. छान वातावरण आहे आज. मला बरेच जण सांगत असतात की मी डेली ब्लॉग्स करावेत, पण बाळांसोबत असताना ते सगळे क्षण जगण्यात मी इतकी बिझी असते की ते कॅप्चर करायचं लक्षात राहत नाही. पण तरीही आज हा एक प्रयत्न केला आहे. तो कसा वाटला आहे तो कळवा.